बातमी आहे नाशिकमधून। राज्यातील एक महत्त्वाचं कारागृह म्हणून नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहाची ओळख आहे। याच कारागृहात मोबाईल आढळून आल्यानं खळबळ उडाली होती। सर्कल 2 मधील बॅरेक क्रमांक 8 जवळ जमिनीमध्ये हा मोबाईल पुरण्यात आला होता। यामध्ये सिम कार्डही नव्हतं। दरम्यान कारागृहात मोबाईल आला कसा आणि तो कोणाचा याबाबत तपास सुरू आहे। 2 आठवड्यांपूर्वीच्या या घटनेबाबत तुरुंग अधिकारी हिरालाल भामरे यांच्या तक्रारीनंतर नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी। नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह हे खरं अत्यंत महत्त्वाचं कारागृह म्हणून ओळखलं जातं। अंडा सेल इथे आहेत। अनेक अतिरेक्यांपासून तर महत्त्वाच्या गुन्ह्यातील गंभीर गुन्ह्यातील कैदी जे आहेत ते या कारागृहामध्ये आहेत। मात्र याच कारागृहामध्ये मोबाईल आढळल्यामुळे खळबळ ही उडालेली आहे। आपण जर बघितलं तर 27 डिसेंबर रोजी कारागृहामध्ये तपासणी सुरू होती, झडती ही सुरू होती आणि त्याच दरम्यान सर्कल 2 मधील बॅरेक क्रमांक 8 जवळ जमिनीत एका कर्मचाऱ्याला मोबाईल आढळून आला आहे। शौचालयाच्या मागील बाजूस तंबाखूच्या पिशवीमध्ये जमिनीत गुंडाळलेल्या अवस्थेत हा मोबाईल जो आहे तो पुरण्यात आलेला होता। दरम्यान कारागृहामध्ये मोबाईल कसा आला, कुठून आला, हा मोबाईल नक्की कोणाचा आहे याबाबत तपास जो आहे तो सध्या सुरू आहे। तुरुंग अधिकारी हिरालाल भामरे यांच्या तक्रारीनंतर नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। दरम्यान कारागृहाच्या वरिष्ठ अधिकारी अधीक्षक जे आहेत अरुणा मुनगट्टीवार यांच्याशी आपण बोललो असता या मोबाईलमध्ये सिम कार्ड हे नव्हते। हा मोबाईल नक्की कोणाचा आहे याबाबत आम्ही तपास देखील करत आहोत। कारागृहामध्ये झडतीही सुरू होती आणि त्या दरम्यान हा मोबाईल आढळून आला आहे आणि त्यानुसार तक्रार देखील देण्यात आली आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। मात्र एकंदरीतच आपण बघितलं तर या कारागृह अनेक कारणास्तव चर्चेत असतं। याआधी देखील मोबाईल आढळल्याच्या अनेक घटना या इथे समोर आलेल्या आहेत। त्यामुळे नक्की आता या मोबाईलच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे। या घटनेचा तपास जो आहे तो सध्या सुरू आहे। आपण समोर जर बघितलं तर आता सध्या नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहाच्या गेटच्या 2 नंबरच्या गेट बाहेर मी सध्या आहेत। इथे जरी आपण बघितलं तर या परिसरामध्ये देखील फोटो काढण्यास सक्त मनाई आहेत असे देखील फलक हे लावण्यात आलेले आहेत। मात्र असं असताना कारागृहामध्ये मोबाईल कसा जाऊन पोहोचतो हा सगळ्यांनाच पडलेला प्रश्न आहे। कॅमेरामन विकी पवारसह प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक।